असं काय बघतीयस? बाप लेक बिलगून झोपल्यावर किती गोड दिसतात ना, ते पाहते. हो, पण आता उठावं लागेल. इथं बाळा, चल उठ. बाळा, बाबा नको ना उठो, झोप थोडा वेळ. बाळा उशीर झालाय, उठावं तर लागेलच ना आपल्याला. नको उठो बाबा, तू झोप ना. मीरा, बापलेकीचा छान फोटो काढ ना. फोटो का काढतीयस? हे क्षण जपून ठेवण्यासाठी. या क्षणाची तुम्ही किती दिवस वाट पाहिली होतीत ना. येस, आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय मीरा. तुमचं स्वप्न सत्यात उतरलं, हेच महत्वाचं आहे माझ्यासाठी. थँक्यू. हिदा, चला उठा आता, चला. बाबा नको ना, तू प्लीज. झोप बाबा, झोप तू झोप. वेदाचे बाबा, असू द्या, झोपू द्या तिला. अगं, तिची शाळा आहे. अहो बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला आनंद देणारे क्षण तुम्ही जगून घ्या. कसं आहे ना की मुलांना पटपट मोठी होतात आणि मग हे क्षण पुन्हा जगता येत नाहीत. म्हणून झोपू द्या तिला तुमच्या जवळ. ओके. थँक्यू आई. बरं वेदा. झोपूया आता. थँक्यू. आईचा फोन स्विच ऑफ का येतोय? वेदाचे बाबा, कॉफी. रात्रीपर्यंत येते असं सांगून गेली होती. दुसरा दिवस उजाडलाय. हे कुठे असेल, कशी असेल, काहीच कळत नाही, काही कॉन्टॅक्ट होत नाही. पण मग बाय. वेदाचे बाबा, हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आईसाहेब येतील. तुम्ही एक काम करा ना, परत फोन लावून बघा ना. फोन स्विच ऑफ येतोय तिचा. अथर्व, काही कळलं का? कुठे आहे मंजिरी? काय? तेच सांगत होतो हिला की आईचा फोन स्विच ऑफ येतोय, कॉन्टॅक्ट होत नाहीये काहीच. भूक लागली, भूक. काय आहे? लाया,
आहेत का आहेत का अरे मी सकाळपासून ट्राय करतोय, फोन का बंद आहे हिचा? बाबा चुकलं आपलं. आईला एकटीला पाठवायलाच नको होतं आपण. अथर्व, अरे तिची इच्छा होती, तिला एकटी मी नवस पूर्ण करायचा होता. आपण काय करणार? आय डोंट नो बाबा, पण मला असं वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम झाला. मीरा, तुझ्या काकांना फोन करून बघ, त्यांना काही कळलंय का? दादासाहेब, मी मगाशी काकांना फोन केला होता, पण आईसाहेब तिथून निघाल्यानंतर त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही झाला. बाबा इथे थांबून काहीच होणार नाही. मी जातो तळी गावाला. मी निघतो ना लगेच. अथर्व, घाई करू नकोस. आपण थोडा वेळ वाट बघूया, कदाचित तिचा फोन येईल. नाही आला तिचा फोन तर मग ठरवू आपण काय करायचं ते. हा, थोडा वेळ. कोण आहे ते? काय कळलं का तुम्हाला? कुठून आलाय? या बुवा या. जी दादासाहेब रामपुरे आणि या मंजिरी वैद्य. रामपुरे वहिनी, या बाईसाहेब इथे कशा आल्या? काय काय झालंय ना? कोणी आणल्या ना इथे? हो ताई, सांगा तुम्ही. मशानाच्या वाटेवर पडले होते, आम्ही दोघी घेऊन आलो यांना. देवी महागौरी अगं, काय झालंय? बुवा, तुम्ही ओळखता यांना? आपल्या मीराच्या सासूबाई आहेत त्या. त्यांच्या घरी आधी कळवायला हवं. नागनाथ गुरुवांना सांगायचं का? त्यांना सांगू नंतर, आधी मी मीराला कळवतो. तू नागनाथला जाऊन सांग जा. हो. तुला जपणार